मला त्या मुलीबद्दल बोलायचं नाहीये, मला इच्छाच नाही आणि मुळात ती आपल्या आयुष्यात का आहे? तिलोत्तमा, आता पुन्हा पुन्हा तेच बोलून काय होणार आहे? सावली सून आहे आता आपली. नाही हा, ती काही आपली सून वगैरे नाहीये. हे फक्त तुम्हाला वाटतंय. मी खरं सांगू, मला तिच्याबद्दल ना बोलून माझा वेळ वाया घालवायचाच नाही. ठीक आहे, पण मला सांग, जगन्नाथ जे काय बोलला त्यात काही चुकीचं होतं का? घ्या आता. सावलीला आपल्या घरात सन्मानजनक वागणूक मिळायला हवी का नको? तुम्हाला कळतंय का, या मुद्द्यावरून सतत आपल्या दोघांमध्ये वाद होत आहेत. मला तर ती मुलगी माझ्या डोळ्यासमोर सुद्धा नकोय. म्हणजे तुम्ही काय म्हणताय, सन्मानजनक वागणूक वगैरे? हे बघा, तिला जर का माझा त्रास होत असेल ना, तर तिने सरळ तिची बॅग पॅक करावी आणि या घरातून निघून जावं, सोडून द्यावं घर माझं. कोणी अडवलं तिला? तिलोत्तमा, अगं काय बोलतेयस तू? तुझा असा स्वभाव नाही. आणि जेवढा मी तुला ओळखतो, आपल्या घरात जर अशी वागणूक कोणाला मिळाली असती तर त्रास झाला असता तुला. अगं तू बबलू आणि सरू आजीशी सुद्धा अशी वागत नाहीस. त्यांचा काय संबंध इथे? म्हणजे त्यांचा संबंध माझ्या सारांशी डायरेक्टली नाहीये ना, या मुलीचा आहे. तिच्यामुळे माझ्या मुलाचं आयुष्य उद्ध्वस्त झालंय. तिच्यामुळे माझ्या सारंगच्या डोळ्यात पाणी असतं. तो वरवर दाखवतो मी खूप आनंदात आहे, पण मला कळतं ना, नाहीये तो. मला कळतं, कारण मी आई आहे त्याची. तुम्ही सुद्धा वडील आहात ना, तुम्हाला मला जे कळतं ते तुम्हाला का नाही कळत? हे तसं नाही तिलोत्तमा. मग कसं आहे? नाही, मला सांगा ना कसं आहे मग. मला कधी कधी काय वाटतं माहितीये, आपल्या पोटच्या पोरापेक्षा ती परकी मुलगी तुम्हाला जास्त प्रिय आहे. काय एवढा पुळका आहे तिचा तुम्हाला? तिने एवढी काय जादू केली तुमच्यावर? नाही. आज मी तिला जाब विचारणार. जे काही खरं खोटं असेल ना, ते समोरासमोर होऊन जाऊन दे. तिलोत्तमा, पण ही गोष्ट कन्फर्म आहे सर, अस्मीचं तुझ्यावर मनापासून प्रेम. अस्मी खरी होती की खोटी? खोटी, पूर्ण खोटी. तुझ्या आयुष्यात मीच तिला अडवलं. अस्मी खोटी आहे अशीच समजूत करून घेतली आहे मी स्वतःची. म्हणून फक्त आणि फक्त आईचं ऐकतोय मी. पण अस्मीचा मेसेज आलाय, म्हणजे तिने माझ्याशी संपर्क करायचा प्रयत्न केलाय, पण ती समोर का येत नाहीये. याचा अर्थ ती नक्कीच कुठल्या ना कुठल्या तरी अडचणीत असेल. एक्सक्यूज मी. हा? अस्मी प्रधान इथेच राहतात ना? नाही. नाही, मागे तर मी त्यांना इथेच भेटलो होतो. हो, म्हणजे ती राहत होती इथे, पण आता नाही राहत. म्हणजे आम्ही 4-5 जण एकत्र राहायचो, पण बरेच दिवस झाले ती नाही राहतात इथे. ठीक आहे, थँक्यू. एवढ्या मोठ्या बिझनेसमॅनची मुलगी इथे अशी 4-5 लोकांच्या सोबत कशी राहू शकते? शक्यच नाही. स्वामी, याची तुला हवी ती शिक्षा आम्हाला देऊ शकतेस. आणि त्याने काय होणार आहे? माझं आयुष्य मार्गी लागेल का? आणि ही अशी शिक्षा वगैरे देणारी मी कोण आहे? उलट शिक्षा तर मलाच मिळाली. ज्या घरात मी सून म्हणून गेले, तिथे एक सून म्हणून, एक बायको म्हणून मला हक्क कधी मिळणारच नाही. अहो, हक्क सोडा, मला साधं प्रेम तरी मिळेल का? तू थोडं माझं ऐकून घेशील, त्यानंतर तू म्हणशील त्याचं सगळं करू. काय ना, या नाटकाची सुरुवात तुला आणि अस्मीला घेऊन झाली. तिच्यासोबत तर करार केला होता. आणि नाटक जसं जसं पुढे गेलं तसं तसं लक्षात यायला लागलं की
तू मात्र 100 नंबरी सोन आहेस. तुझा लळा लागत गेला आम्हा दोघांना. तुझ्याबद्दल प्रेम वाटायला लागलं. जितकं आमच्या सानिकाबद्दल होतं तितकंच आमच्या आयुष्यात तुझ्या येण्यानं आम्ही आमच्या मुलीचं दुःखही क्षणभर विसरलो होतो. आणि खरं सांगायचं तर अस्मी आमच्यासाठी फक्त क्लायंट होते. तिच्या मदतीनं आम्हाला तुला मेहेंदळींची सून म्हणून त्यांच्या घरात पाठवायचं होतं. आणि अख्खं घर उद्ध्वस्त करायचं होतं. नंतर लक्षात आलं की नाही, तू निर्मळ आहेस, शुद्ध आहेस, सात्विक आहेस. तुला मेहेंदळे कुटुंबात पाठवून ते घर उद्ध्वस्त करण्याचा विचार सोडून देऊन आणि फक्त एक विचार मनात राहिला, तो म्हणजे तुझं आयुष्य कसं मार्गी लागेल. आणि हे 100% खरं आहे. तुला मेहेंदळींची सून करून स्वतःच्या मुलीला आगीत फेकून देण्याची भावना आहे आमच्या मनात. भूक लागत नाही, झोप येत नाही, प्रचंड त्रास होतो दोघांनाही. खरं सांगू का सावली, मी दोघंही जिंकलो नाही होत, सपशेल हरलो होतो. माहेर वाशिण म्हणून आलीस, 2 दिवस राहून जा. राहायला नाही आले मी.